गौरी केक अँड किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झटपट होणारी सर्व डाळींमध्ये झटपट होणारी अशी मसूर डाळीची आमटी पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर मी कढई ठेवलेली, गॅस चालू करते आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी तेल टाकते। साधारण 2 चमचे तेल टाकलेले मी। आता आपण मोहरी तडतडायला टाकू। आता मोहरी टाकते मी। मोहरी चांगली तडतडली की छान वास येतो, त्यामुळे मोहरी चांगली फुटून द्यायची आहे। आणि मी त्यासाठी लागणारा लसूण घेतलेला आहे ठेचून, हा एक 5-7 पाकळ्या आहेत। आणि त्याच्यामध्येच हिरवी मिरचीचे 2 कापून घेतलेले तुकडे करून ते टाकलेले। लसूण छान लाल झाला की कांदा घालू। साधारण छोटे 2 कांदे घेतलेले आणि टोमॅटो घेतलेले, एक कोथिंबीर। लसूण छान लाल झालेला आहे, त्यामध्ये कांदा घालते। तर कांदा छान परतून घेते। आणि ही मी ना 1 वाटी डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने। आणि ना कांदा आपण परतायला कढई वगैरे गरम करायला ठेवतो त्यावेळेसच एक ग्लास भरून 1 ते 1.5 ग्लास पाणी मी उकळायला ठेवलेले। उकळेल ते बंद केलं तरी चालेल। शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा भाज्यांमध्ये, आपण ज्या पातळ भाज्या करतो त्या। छान परतून झालेलं आहे, मी टोमॅटो घालते त्याच्यामध्ये। तर कांदा परतत आला की त्याच्यामध्ये मसाले ॲड करू। कांदा टोमॅटो परतत असताना थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे मऊ शिजल थोडंसं। तर त्याच्यामध्येच मी थोडीशी हळद, आपला काळा मसाला, थोडंसं लाल कलर येण्यासाठी तिखट, ही धना पावडर आहे, हा घरगुती काळा मसाला आहे। तिखट आपल्या आवडीनुसार टाका, कोणाला तिखट झणझणीत आवडत असेल तर, किंवा त्याचा कमी वापर केला तरी चालेल। आणि थोडीशी कोथिंबीर। हे छान परतलं की लगेचच आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ। अगोदर शिजून घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये टाकून शिजवली ना की मसाल्याची चव अजून छान उतरते त्याच्यामध्ये, त्यामुळे मी शिजून नाही घेतलेली, डायरेक्टली त्यामध्ये टाकलेली आणि लवकर शिजते। आता सगळी टाकून झालेली, छान हलवते सगळे, छान अशी मिक्स झाली। आता त्याच्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेले ते टाकून देतो। तुम्हाला पातळ पाहिजे भातावर वगैरे खायला की नुसतं भाकरीसोबत चपातीसोबत खायचं, त्याप्रमाणे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। कारण शिजायला काही जास्त पाणी पण लागणार नाही आणि वेळ पण लागणार नाही। पहिले थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं घाला आता। चला तर मग आता पुन्हा भेटू आपण शिजल्याच्या नंतर। पाहू शकताय तुम्ही, एकदम छान अशी झालेली आहे आपली आमटी तयार। तर कशी वाटली? एकदम भन्नाट, कारण की बॅचलर मुलं सुद्धा करू शकतील अशी साधी सोपी रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा। आणि त्याच्यासोबत गरम गरम भाकरी पण तयार झालेली आहे माझी, टोमाशी फुगलेली आहे। आणि भातासोबत पण खाल्ली तरी चालेलच। आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आता मी, आणि ताटामध्ये सर्व करते। हे झालेले आपली सुंदरशी आमटी तयार, आणि भाकरी पण मस्त असं जेवणाचा बेत झालेला आहे। तर नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्यामुळं तेही करून पाहतील आणि तुम्हीही करून पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।